नमस्कार मित्रांनो, तूही रे माझा मितवा या मालिकेच्या 20 मेच्या एपिसोडमध्ये छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की वल्लरीने रमाकांतला पकडून न्यायला घरी पोलीस बोलवलेले असतात. ईश्वरी त्या पोलिसांना थांबवते आणि हे घरातली भांडणं आहे तसं सांगते की पोलिसांना जायला सांगते. अंजली म्हणते, तुला वाटते ना ही घरातली भांडणं आहेत? आता पुढच्या 24 तासामध्ये तू हे सिद्ध करून दाखवायचेस की तुझी आई आणि हे रमाकांत राजे शिर्के यांचं कुठलंही नातं नव्हतं. ईश्वरी म्हणते, 24 तासात मी सिद्ध करून दाखवेन की ते दोघं निर्दोष आहेत. आणि ज्या व्यक्तीने या सगळ्यामध्ये या दोघांना अडकवलं ना, त्या व्यक्तीला तुमच्यासमोर आणून उभं करीन. वल्लरी खूप घाबरते. वल्लरीच्या चेहऱ्यावर ती भीती स्पष्टपणे दिसत असते. आता ईश्वरी घरातल्या सगळ्यांसमोर आई रमाकांत यांना समोरासमोर कसं आणते आणि त्याच वेळेला वल्लरीचं भान कसं फुटतंय ते बघण्यासारखं असेल. तर या सगळ्याची सुरुवात कशी होतीये ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की अर्णव सापडत नाही, म्हणून घरातले सगळे देवाची प्रार्थना, पूजा आणि आरती करत असतात. ईश्वरी, आकाश मात्र सारखं अर्णवला फोन ट्राय करत असतात. अर्णवचा फोन काही लागत नाही. तर इथे अर्णवचा मोबाईल एका लहान मुलीला सापडलेला असतो. ती मुलगी मोबाईल ऑन करते आणि त्याच वेळेला ईश्वरी पुन्हा एकदा फोन ट्राय करते. ईश्वरीचा फोन लागतो. ईश्वरी विचारते, अर्णव सर कुठे आहात तुम्ही? ती मुलगी म्हणते, कोण अर्णव सर, कोण बोलताय तुम्ही? ईश्वरी म्हणते, तू कोण बोलतीयस? हा अर्णव सरांचा फोन आहे ना, तुला कुठे सापडला? ती मुलगी म्हणते, मी इथे टायर खेळत होते त्यावेळेस मला मोबाईल सापडला. ईश्वरी विचारते, तू आत्ता कुठे आहेस? मला तुझा पत्ता सांगू शकतेस का? ती मुलगी त्या मोबाईल सापडलेल्या ठिकाणचा पत्ता सांगते. ईश्वरी, आकाश फोन ठेवतात. ईश्वरी घरातल्या सगळ्यांना आनंदाची बातमी देते की अर्णवचा फोन लागला. एका लहान मुलीने तो फोन उचलला होता. तिने ते लोकेशन सांगितले. आता अर्णव सरांना शोधायला हवं. ज्या ठिकाणी अर्णव सरांचा मोबाईल पडला त्याच ठिकाणी अर्णव सर जवळपास असतील. मी आणि आकाश सर जाऊन शोधून येतो. ईश्वरी हे सगळं सांगते आणि आकाश, ईश्वरी तिथून निघतात. राकेशने सगळं बोलणं ऐकलेलं असतं. राकेश खूप घाबरतो आणि आपल्या गुंडांना फोन करायला बाजूला जातो. राकेश बाजूला येतो आणि मनात म्हणतो, झोल केला पण त्या झोलचा काही फायदाच झाला नाही. मी जे पैसे काढले होते ते आता म्हातारीकडे. एवढा झोल करून काही फायदा झाला नाही. त्या अर्णवला प्लॅनिंग करून मी अडकवून ठेवलं होतं, पण त्याचा पण पत्ता लागला. आता मला काहीतरी करावं लागेल, नाहीतर मी याच्यामध्ये अडकेन. राकेश विचार करतो आणि आपल्या गुंडांना फोन लावायला जातो. तर इथे वल्लरी आजींकडे येते आणि ती आजींना म्हणते, आई याच्यावर सह्या करा. आजी विचारतात, काय हे? वल्लरी म्हणते, आई अहो पोलिसांकडे लेखी तक्रार करायची आहे. हा रमाकांत राजे शिर्के आपल्या घरात आला आणि चोरी केली त्याने, दागिने पैसे चोरले आणि त्याच्यामुळे त्यांचा मुलगा घर सोडून गेला. आपल्याला ना आता हे सगळं सांगायचं आहे पोलिसांना. अहो एवढं सगळं होऊनसुद्धा तो रमाकांत राजे शिर्के घरामध्ये ठाण मांडून बसला आहे. आता हे असं नाही होऊ देणार आहे मी. आजी म्हणतात, अगं वल्लरी हे काय बोलतेस तू? अर्णव घरामध्ये नाही आहे, एवढी का घाई करते? अर्णवला येऊ दे आधी. वल्लरी म्हणते, आई अर्णव येणारच आहे, तो येईल तेव्हा येईल. पण आज आपल्या घरामध्ये चोरी झाली आहे, उद्या आपल्या जीवावर बितू शकतं. म्हणून सांगते तुम्ही सही करा बरं याच्यावर. अहो आज तो रमाकांत राजे शिर्के आपल्या घरात चोरी करतोय, उद्या चिंटूसाठी काहीही करायला तयार होईल तो. मग आपण काय करायचं आहे? आपले खून बिन केले तर? म्हणून सांगते तुम्ही आहे ना आत्ताच ह्याच्यावरती सह्या करून टाका, तुमच्या चिंटूसाठी करा. आजी ठीक आहे म्हणतात आणि त्या पेपरवर सह्या करतात. राकेशने हे सगळं ऐकलेलं असतं. राकेश मनात म्हणतो, वा मस्त आयडिया आहे ही. म्हणजे आता या लेखी तक्रारीवरती मी सही घेणार अंजलीची आणि त्यासोबत फेक बिल्सवरती पण सह्या घेतो, म्हणजे माझं काम होऊन जाईल. राकेश आतमध्ये येतो आणि तो आजी वल्लरी यांना म्हणतो, बरोबर आहे तुमचं, आपण ना हे केलंच पाहिजे. तर त्यांना घरात ठेवणं हे जरा रिस्की आहे. द्या मी बाकीच्या घरातल्यांच्या सह्या घेतो. तो वल्लरीकडून तो कागद घेतो आणि अंजलीकडे येतो. राकेश अंजलीला लाडीगोडी लावतो आणि त्या कागदावर सह्या करायला सांगतो. राकेशने त्या कागदांसोबत ऑफिसमधली ती फेक बिलही ठेवलेली असतात. अंजली राकेशवर विश्वास ठेवून सगळ्यावरती सह्या करून टाकते. राकेशचं काम होतं आणि राकेश बाजूला जातो. थोड्या वेळाने राकेश आपल्या गुंडांना फोन लावतो आणि तो गुंडांना सांगतो की आत्ताच्या आत्ता
त्या अर्णव राजेश शिर्केला हलवा तिथून. गुंड म्हणतात, काय हो तुम्ही हे काय बोलताय? तुम्ही माझे पूर्ण पैसे पण दिले नाही आहे. राकेश म्हणतो, पैसे देईन पण अजून काम पूर्ण झालेलं नाही आहे. त्याला पटकन हलवा. पोलीस कोणत्याही क्षणी तिथे येऊ शकतात. पोलीस जर आले ना तर मला अडकवाल तुम्ही. गुंड ठीक आहे म्हणतात आणि फोन ठेवतात. तर इथे आकाश ईश्वरी त्या लोकेशनवर पोहोचतात. त्या मुलीने त्या गुंडांना अर्णवला खाली फेकताना पाहिलेलं असतं. आकाश ईश्वरी तिथे येतात आणि त्या मुलीला पुन्हा एकदा फोन लावतात. ती मुलगी आकाश ईश्वरीला भेटते. ईश्वरी अर्णवची चौकशी करते तेव्हा ती मुलगी तिथे एक दादा पडलेला आहे हे सांगते. आकाश ईश्वरी समोर बघतात तर तो अर्णव असतो. ते दोघं धावत तिथे जातात आणि अर्णवला बघतात. अर्णव बेशुद्ध असतो. ते दोघं अर्णवला उठवण्याचा खूप प्रयत्न करतात. अर्णव थोडाफार शुद्धीवर येतो. अर्णव जिवंत आहे, सुखरूप आहे हे बघून आकाश ईश्वरी यांना चांगलं वाटतं. तेवढ्यात तिथे पोलीसही येतात. पोलीस गोडाऊनमध्ये शोधाशोध करतात. गुंडांचा काही पत्ता लागतोय का हे बघायला आतमध्ये जातात. तर थोड्या वेळाने आकाश ईश्वरी अर्णवला घरी घेऊन येतात. अर्णव बेशुद्धच असतो. डॉक्टर तिथे येतात, अर्णवला चेक करतात आणि काही औषधं गोळ्या देऊन तिथून निघून जातात. ईश्वरी तिथेच बसलेली असते. ईश्वरीला अर्णवची काळजी वाटते. वल्लरी विचारते, काय चालू आहे हे सगळं? काय झालं, काय सांगणार आहे का? आजी म्हणतात, वल्लरी आता अर्णव बेशुद्ध आहे, त्याला आराम करायचा आहे, करू दे. आणि ईश्वरी आहे ना तिथे, ती घेईल काळजी. चला खाली जाऊ. सगळे खाली जातात. तर थोड्या वेळाने ईश्वरी औषध आणायला जाते आणि अर्णवजवळ बाबा बसलेले असतात. अर्णवला शुद्ध येते आणि तो बाबांना बघतो. अर्णवची पुन्हा चिडचिड सुरू होते. अर्णवला धड उभंसुद्धा राहता येत नाही आणि त्याच अवस्थेत तो कसा बसा खाली येतो. सगळे त्याला विचारतात की काय झाले, पण त्याची चिडचिड काही थांबत नाही. ईश्वरी आकाशही तिथे येतात आणि अर्णवला जरा शांत राहायला सांगतात. अंजली आपल्या बाबांना म्हणते, बस झाले ना तुमची नाटकं, जाता तुम्ही इथून. अहो काय करताय तुम्ही? घरामध्ये आलात आणि हे सगळं चालू आहे? ईश्वरी म्हणते, ताई काय बोलताय? अहो बाबांनी काही नाही केलेलं. अंजली म्हणते, तू तर काही बोलूच नको. हा माणूस आधीही गुन्हेगार होता आणि आत्ताही. आधीही गुन्हा करून तो निघून गेला होता, पण आता आला आहे, पण घरामध्ये चोरी केली आहे त्याने. आणि या माणसामुळेच अर्णवच्या जीवावर बेतले, त्यामुळे याने निघून जायला हवं. अंजली ईश्वरी यांचे वाद चालू असतात. आजी ओरडतात आणि त्या दोघींना गप्प बसायला सांगतात. तेवढ्यात तेथे वल्लरी येते. वल्लरी पोलिसांना घेऊन आलेली असते. वल्लरी पोलिसांना म्हणते, इन्स्पेक्टर साहेब, हाच आहे तो माणूस. याने चोरी केली आमच्या इथे आणि याच्या विरुद्ध मी तक्रार केली आहे. इन्स्पेक्टर म्हणतात, यांच्याविरुद्ध आमच्याकडे रीतसर तक्रार आलेली आहे. चोरी केली यांनी, त्यामुळे यांना अटक करावीच लागेल. आमच्याकडे अटक वॉरंट आहे. ईश्वरी थांबवते. ईश्वरी म्हणते, इन्स्पेक्टर साहेब, अहो असं काही झालेलं नाही आहे. ही जुनी घरातली भांडणं आहेत आणि घरातली भांडणं घरातच राहायला हवी. वल्लरी पुन्हा पुन्हा मोठमोठ्याने सारखं एकच बोलून दाखवते, ते म्हणजे या माणसाने चोरी केली आहे. सगळे तिला शांत राहायला सांगतात आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.